नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. येणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ शूट करताना याच्या आधीची जी पार्श्वभूमी आहे, जे बॅकग्राऊंड आहे ते एक्सप्लेन करावं असं मला वाटतं. ज्यावेळेस 2025, 24, 23 किंवा 2026 म्हणजे या 3-4 वर्षामध्ये जी मुलं पासआउट झालेले आहेत आणि जी मुलं करिअर करायचा विचार करतायत आय-टीमध्ये, त्या मुलांसाठी हा व्हिडिओ परफेक्ट असू शकतो. त्याच्यामागचं रिझन हे आहे, की ज्यावेळेस तुम्ही कोणत्या एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस करता आणि रोडमॅप बनवता, तर त्या गोष्टीमागं पूर्ण मार्केट स्टडी लपलेला असतो. 2025 आणि 26 पासआउट झालेल्या काही मुलांना मी भेटल्यानंतर, काही मुलांशी बोलल्यानंतर काही गोष्टी मला जाणवल्या. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. म्हणजे ग्रामीण भागातून आलेली मुलं ज्या इन्स्टा ॲड्स आहेत किंवा यूट्यूब ॲड आहेत किंवा जे ॲडव्हर्टाइजमेंटचा एरिया आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधला, तो एरिया बघून आपलं करिअर बनवायचा प्रयत्न करतात. तर त्याचं जे सत्य आहे, त्याचं जे ट्रूथ आहे, त्याची जी काळी बाजू आहे, ती काळी बाजू मांडण्याचा थोडासा प्रयत्न आहे या व्हिडिओमधून. सो कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाल, माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमधून मी हे आधीच सांगितलं की तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाल, कोणत्याही कोर्सबद्दल एन्क्वायरी कराल, त्या कोर्सचा पूर्ण रोडमॅप, त्या कोर्सबद्दलची इन डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे. आता ही इन डिटेल इन्फॉर्मेशन कशी येऊ शकते? खूप सारे वेज आहेत. त्यातलं सर्वात सिंपल वे सांगतो. Naukri.com वरती जायचं. फॉर एक्झाम्पल मला डेटा ॲनालिसिस सर्च करायचं आहे. डेटा ॲनालिसिस सर्च करायचं. कोणताही एक जॉब ओपन करायचा, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन चेक करायचं आणि त्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये असणारे स्किल्स जर मॅच होत असतील, त्यांच्या कोर्सची अलाईन होत असतील, तर तुम्ही तो कोर्स जॉईन केला पाहिजे. सो आत्ता जे रिसेंटली पासआउट झालेली मुलं आहेत, म्हणजे 2026मध्ये आत्ता पासआउट होतील, कारण हा शेवटचं सेमिस्टर चालू होत आहे आणि अनेक मुलं करिअरचा विचार करत आहेत. 2025मध्ये जी पासआउट झालेली मुलं आहेत परंतु अजून काही विचार केलेला नाही आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ रोडमॅपचा बनवतो आहे. सो हा जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आहे AI पॉवर्ड फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा. आता AI पॉवर्ड फुल स्टॅक डेव्हलपमेंट किंवा फुल स्टॅकच का? बऱ्याच साऱ्या रील्समधून तुम्हाला हे ऐकायला मिळत असेल की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं करिअर सध्या संपत आलं आहे, बरेच सारे AI टूल्स आलेत, मग सॉफ्टवेअर डेव्हलपरची रिक्वायरमेंट कमी होणार आहे किंवा पुढं जाऊन भविष्य धोक्यात आहे, समथिंग लाईक दॅट. बऱ्याच साऱ्या रील्समधून तर म्हणले की म्हणजे पूर्ण एंटायर ॲप्लिकेशन डिप्लॉय होऊन जातं, बनतं, डिबग होतं, राईट. काही प्रमाणात काही टूल्स खूप चांगलं काम करतायत आणि ते जर वापरून तुम्ही ॲज अन डेव्हलपर म्हणून काम करत असाल, तर नक्कीच तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस जे आहेत, ते जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो आता अलीकडं फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या जेवढ्या पण GAD आहेत, जॉब डिस्क्रिप्शन आहेत, त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये मोस्टली AI टूल जे आहे, ते AI टूल्स प्रामुख्यानं इन्व्हॉल्व केलेले दिसत आहेत. म्हणजे मी बऱ्याच साऱ्या GAD ज्यावेळेस स्टडी केल्या, बघितल्या, त्यामध्ये AI टूल्स तुम्हाला यूज करता यायला पाहिजे किंवा ह्या AI टूलबद्दल माहिती आहे का, या गोष्टी JDमध्ये मेन्शन केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल कोपायलट आहे किंवा कर्सर आहे किंवा या पद्धतीचे जे टूल्स आहेत रिलेटेड टू डेव्हलपमेंट तुम्हाला यायला पाहिजे. आता फुल स्टॅक डेव्हलपर हा जो रोडमॅप आहे, तो रोडमॅप काय आहे आणि फुल स्टॅकच का? जर तुम्ही याच्या आधीचे 5 वर्षाचं करिअर बघितलं, ज्या काळात आम्ही सुरुवात केली होती, म्हणजे 5 किंवा 10 वर्षापूर्वीचं जर करिअर बघितलं असेल, तर त्यामध्ये काही फील्ड ज्या आहेत, त्या काही फील्ड्स होत्या, राईट. जसं की UI डेव्हलपरसाठी एक वेगळी ओपनिंग असायची, राईट. त्यानंतर बॅकएंडसाठी एक वेगळी ओपनिंग असायची, राईट. त्यानंतर DBसाठी, डेटाबेससाठी एक वेगळी ओपनिंग असायची. इन्फ्रा टीम म्हणजे जे डिप्लॉय करतायत त्यांच्यासाठी एक वेगळी ओपनिंग असायची. 1, 2, 3 आणि 4 हे वेगळे जॉब रोल होते. मग परत तुम्ही EYमध्ये गेलं तर बऱ्याच साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मग अँग्युलर, रिॲक्ट, जावा, UI डेव्हलपर, UI डिझायनर, वेबसाईट डेव्हलपर, बऱ्याच साऱ्या ओपनिंग्ज होत्या आणि बरेच सारे जे जॉब रोल्स आहेत त्या कंपनीप्रमाणे डिफाईन केलेले होते. जावास्क्रिप्ट डेव्हलपर आणि जावास्क्रिप्ट रिलेटेड जेवढे पण पोझिशन आहेत तेवढ्या डिफाईन असायच्या आणि
त्याच्यासाठी स्पेसिफिक रिसोर्स, स्पेशल रिसोर्स त्याच्यासाठी असायचे. बॅकएंडचं पण तेच, मग जावासाठी वेगळं असेल, .NET वेगळं असेल, पायथन, PHP, जेवढ्या लँग्वेज आहेत तो फक्त बॅकएंड एक्सपर्ट असायचा. मग त्याला फ्रंटेंडमध्ये अगदी ड्यूमध्ये चेंज कर म्हटलं, एक स्टाईल ॲड कर म्हटलं तरीसुद्धा तो ॲड करायचा नाही. तो स्पेसिफिक सांगायचा आय एम अ बॅकएंड डेव्हलपर. फ्रंटेंडवाल्याला बॅकएंडचं कॉन्फिगरेशन माहीत नसायचं, कारण त्याची गरज नव्हती. त्याचा रोल, त्याचं हायरिंग जे आहे ते स्पेसिफिक फ्रंटेंडवाल्यांसाठी होतं. DBसाठी काही स्पेशल लोक होते, सपोर्ट करायचा, DB आर्किटेक्चर बनवायचं, डेटाबेस बनवायचं, क्वेरीज, या सगळ्यांसाठी काही स्पेसिफिक मॅन पॉवर जी आहे ती मॅन पॉवर यूज व्हायची. डिप्लॉयमेंटसाठी एक स्पेशली वेगळी टीम काम करायची, राईट. आत्ता थोड्याफार प्रमाणात AWS आणि यासारखे अजूनही जॉब रोल्स आहेत जे चांगले चालत आहेत. पण हे जे फ्रंट एंड, बॅक एंड आणि DB ह्या स्पेसिफिक 3 गोष्टी ज्या आहेत, 3 गोष्टी आत्ता सध्या खूप जास्त प्रमाणात एक्झिस्ट करत नाहीत. जर तुम्ही ॲज अन UI डेव्हलपर म्हणून, जर तुम्ही ॲज अन बॅकएंड डेव्हलपर म्हणून, जर तुम्ही ॲज अन डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून किंवा स्पेसिफिक जॉब रोलसाठी बघत असाल तर थोडीशी पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणजे अजूनही ओपनिंग संपलेत असं नाही आहे, ओपनिंग्स नक्की राहतील. त्या कंपनीवरती, त्या प्रोजेक्टवरती डिपेंड असतं. एखाद्या प्रोजेक्टमध्ये UIची डिपेंडन्सी जास्त आहे तर एक्सपर्टी लेवल त्यांना रिक्वायर्ड असते. त्या केसमध्ये फक्त स्पेसिफिक UI डेव्हलपरची हायरिंग होती. पण मार्केट ट्रेंड जर बघितला तर गेले काही दिवस जो रोल, हे 3 रोलसाठी ज्या ओपनिंग्ज असायच्या त्या ओपनिंग मात्र नक्की कमी झालेल्या आहेत आणि त्या ओपनिंग वाढलेल्या आहेत फुल स्टॅक डेव्हलपरसाठी. सो आता फुल स्टॅक डेव्हलपर काय आहे आणि ते शिकायला कसं पाहिजे याच्याबद्दल थोडंसे इन्फॉर्मेशन बघूयात, राईट. हा जो रोडमॅप आहे तो रोडमॅप स्टडी करून बऱ्याच साऱ्या एक्सपिरियन्समधून, केस स्टडीमधून बनवलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपण डिवाईड कसं केलं पाहिजे, कोणत्या टेक्नॉलॉजी शिकल्या पाहिजेत, राईट. सो कोणतीही टेक्नॉलॉजी ज्यावेळेस शिकता त्यावेळेस त्याचे 3 पार्टमध्ये डिवाईड केलं पाहिजे असं मला वाटतं, राईट. पहिलं जो आहे तर बेसिक, देन इंटरमिडिएट अँड देन ॲडव्हान्स, ज्याला एक्सपर्टीज म्हणूयात, राईट. सो या रोडमॅपला सुद्धा 4 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. फाउंडेशन, फ्रंट एंड, बॅक एंड, फुल स्टॅक इंटिग्रेशन, डेव्हऑप्स आणि AI एनहान्स डेव्हलपमेंट. आता काही टूल्स वगैरे जे ॲड केलेले आहेत त्याच्या रिलेटेड हे 2 टॅब जे आहेत ते 2 टॅब ॲड केलेले आहेत, राईट. सो पहिला जो पार्ट आहे आपला तो आहे फाउंडेशन, राईट. कोणताही कोर्स असू द्यात, डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस, फुल स्टॅक, AWS किंवा कोणताही जॉब रोल ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पहिल्यांदा प्री रिक्विजिट्स बघितलं जातं, राईट. प्री रिक्विजिट्स नंतर मग फाउंडेशन काय, बेसिक्स काय शिकावं लागतील आणि मग त्यानंतर रिअल टाईम तुमचा जो एंटायर कोर्स आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी लर्न करायला चालू होते. आता जर तुम्ही फाउंडेशनमध्ये बघितलं तर बेसिक इंटरनेटमध्ये इंटरनेट वेब जाईन, बेसिक त्याच्या रिलेटेड तुम्हाला ब्राउझर वगैरे कसा यूज करावा लागेल किंवा ॲज अ टूल म्हणून ब्राउझर कसा यूज करावा लागेल हे थोडंसं शिकणं गरजेचं आहे, राईट. HTML, CSS, रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाईन. HTML, CSS तर एंटायर कोणत्याही जॉब रोलमध्ये गेलं तर तुम्हाला ते ॲज अन वेब टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही करिअर बनवत असाल तर ते रिक्वायर्ड आहे आणि मला वाटतं की ते 10च्या मुलाला सुद्धा येतं. त्यामुळं म्हणजे तेवढं डीपमध्ये न जाता इंडस्ट्रीला जे लागणार आहे तेवढं जरी HTML, CSS तुम्ही शिकलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता इथं एक जो पार्ट आहे तो आहे रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. रिस्पॉन्सिव्ह डिझाईन जे आहे ते रिस्पॉन्सिव्ह डिझाईन जर तुम्हाला परफेक्ट करायचं झालं तर बूटस्ट्रॅप आणि टेलवाइंड हे CSSचे फ्रेमवर्क आहेत, राईट. हे CSSचे फ्रेमवर्क आहेत, हे यायला पाहिजेत. बेसिकली बूटस्ट्रॅप शिकायला तुम्हाला जर तुम्हाला CSS एकदम परफेक्ट येत असेल तर बूटस्ट्रॅप शिकायला मॅक्स टू मॅक्स 4 तास लागतील. 4 तासामध्ये तुम्ही इझिली चांगलं बूटस्ट्रॅप शिकू शकता आणि कोणतंही पेज इझिली रिस्पॉन्सिव्ह बनवू शकता. सेम जसं बूटस्ट्रॅप आहे तसंच टेलवाइंड आहे. दोन्हीही कोणतंही एक शिकलात तर दुसरं शिकायला वेळ लागणार नाही, राईट. त्यानंतर जावास्क्रिप्ट फंडामेंटल्स. आता जावास्क्रिप्टला जर तुम्ही स्पेसिफिक जावास्क्रिप्ट
खूप वास्ट आहे आणि जावास्क्रिप्टवरती खूप मोठे करिअर आहेत. लाईक तुम्ही जर विचार केला तर फक्त जावास्क्रिप्ट येणाऱ्याची अजूनसुद्धा डिमांड आहे आणि ती भविष्यात तशीच राहील. कारण जावास्क्रिप्टवर डिपेंड असणारे बरेच सारे फ्रेमवर्क आहेत. मग रिॲक्ट असेल, अँग्युलर असेल, नोड असेल, बरेच सारे JSचे जे फ्रेमवर्क्स आहेत ते JSचे फ्रेमवर्क तुमच्या जावास्क्रिप्टच्या बेसिकवरती आहेत. ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट लर्न करणार आहात, शिकणार आहात, त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मी कन्सोल स्टेटमेंट शिकलं, मी लूप शिकले, व्हेरिएबल शिकले, डेटा टाईप शिकलं, म्हणजे जावास्क्रिप्ट होत नाही. त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल त्या टेक्नॉलॉजीची तेवढं तुम्ही एक्सपर्ट बनत जाल, राईट. त्यानंतर हे गिटहब आणि गिट जे आहे याला थोडंसं आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करूयात डिप्लॉयमेंटच्या वेळेस. ओके, सो नेक्स्ट पार्ट आहे आपला फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. ओके, राईट. सो फ्रंट एंड, जसं मी मगाशी सांगितलं की फ्रंट एंडसाठी आधी खूप साऱ्या ओपनिंग्स होत्या. तर फ्रंट एंडमध्ये कोणते कोणते जॉब रोल होते? एक होता UI डिझायनर, एक होता UI डेव्हलपर, देन जावास्क्रिप्ट डेव्हलपर, अँग्युलर असेल तर अँग्युलर डेव्हलपर, रिॲक्ट असेल तर रिॲक्ट डेव्हलपर, राईट. वेबसाईट मेंटेनन्ससाठीचे काही लोक होते, वेब डेव्हलपरसाठीचे काही लोक होते. हे सगळे जॉब रोल जे होते ते फ्रंट एंडमध्ये होते किंवा फ्रंट एंड इंजिनियर म्हणून होते, राईट. आता ॲडव्हान्स जावास्क्रिप्टमध्ये जसं मी बोललो की खूप वास्ट जावास्क्रिप्ट आहे. जर बेसिक जावास्क्रिप्ट झालं तर ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, ज्याला आपण ES6 म्हणतो. मग ES6 मधले बरेच सारे कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट तुम्हाला हँड्स ऑन यायला पाहिजेत. रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये त्याचं युटिलायझेशन व्हायला पाहिजे, राईट. आता जावास्क्रिप्ट ज्यावेळेस ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट तुमचं झाल्यानंतर तुम्ही टाईपस्क्रिप्टकडे लक्ष दिलं पाहिजे, राईट. टाईपस्क्रिप्ट जे आहे ते अँग्युलरमध्ये पण यूज केलं जातं आणि रिॲक्टमध्ये पण यूज केलं जातं. ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट शिकता आहात त्यावेळेसच तुम्ही टाईपस्क्रिप्ट जे आहे ते टाईपस्क्रिप्ट आणि ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट जे आहे ते कंबाईन करून शिकलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला शिकणं खूप इझी होऊन जाईल, राईट. त्यानंतर मोस्ट फेवरेट अँग्युलर अँड रिॲक्ट. आता 2 वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला असता की मला इंडिव्हिज्युअली अँग्युलर डेव्हलपर व्हायचं आहे आणि मला इंडिव्हिज्युअली रिॲक्ट डेव्हलपर व्हायचं आहे, तर तो जो थॉट होता, तो जो विचार होता तो करेक्ट होता. पण आज तुम्ही 2026मध्ये जर तो विचार करत असाल की मी फक्त अँग्युलर डेव्हलपर होईन किंवा मी फक्त रिॲक्ट डेव्हलपर होईन, तर थोडंसं मला वाटतं की ते चांगलं ठरणार नाही आहे. कारण त्याच्यामागचं रिझन हे आहे की कंपनी बघताना ॲज अन फ्रंट एंड इंजिनियर बघते किंवा फुल स्टॅक इंजिनियर बघते. फुल स्टॅकमध्ये त्याला फ्रंट एंड येतं आणि मला वाटतं की अँग्युलर आणि रिॲक्ट हा जो आहे तो फ्रंट एंडचा पार्ट आहे. त्यामुळं त्याला दोन्हीही यायला पाहिजे. इथं स्लॅश केलं आहे, पण मला वाटतं तुम्ही दोन्हीही शिकायला पाहिजे. आता हे शिकणार कसं आहात? कोणत्याही एका टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट व्हा. लाईक तुम्हाला रिॲक्ट आवडत असेल तर रिॲक्टमध्ये एक्सपर्ट व्हा, अँग्युलर आवडत असेल तर अँग्युलरमध्ये एक्सपर्ट व्हा. आणि अँग्युलर आणि रिॲक्ट जे आहे ते कंपॅरिझनमध्ये शिका, राईट. अँग्युलर आणि रिॲक्ट. आता काय कंपॅरिझनमध्ये शिकणार आहे? सिंटॅक्स फक्त वेगळे वेगळे असणार आहेत. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे डेटा शेअरिंग कसं होतं, API कॉल कसे केले जातात, त्यानंतर राउटिंग इकडं कसं केलं जातं, इकडं कसं केलं जातं, जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स जर तुम्ही कंपॅरिझनमध्ये शिकलात तर तुम्ही इझिली दोन्ही टेक्नॉलॉजीमध्ये तेवढंच एक्सपर्ट व्हाल. मग तुमच्या ॲप्लिकेशनची रिक्वायरमेंट जर अँग्युलरमध्ये असेल तर तुम्ही इझिली अँग्युलरमध्ये काम कराल. जर ॲप्लिकेशनची रिक्वायरमेंट रिॲक्टमध्ये असेल तरीसुद्धा तुम्ही इझिली रिॲक्टमध्ये ग्रॅब कराल. एक टेक्नॉलॉजी शिकलं, कोणतीही टेक्नॉलॉजी ज्यावेळेस, आता अँग्युलर जे आहे ते फ्रेमवर्क आहे आणि रिॲक्ट जे आहे ती लायब्ररी आहे. ज्यावेळेस तुम्ही एक टेक्नॉलॉजी शिकतात तीच सेम टेक्नॉलॉजी रिप्लिकेट असते, फक्त इम्प्लिमेंटेशनचे वे जे असतात ते इम्प्लिमेंटेशनचे वेज डिफरंट असतात आणि ते इम्प्लिमेंटेशनचे वेज तुम्हाला शिकायचे आहे, राईट. त्यानंतर एक पार्ट जो आहे तो एक पार्ट इथं मेन्शन केलेला आहे, स्टेट मॅनेजमेंट, राईट. आता स्टेट मॅनेजमेंटसाठी अँग्युलर किंवा रिॲक्ट, अँग्युलरमध्ये NGRX जे आहे ते NGRX स्टेट मॅनेजमेंटसाठी जास्तीत जास्त यूज केलं जातं. सो या ज्या गोष्टी आहेत फाउंडेशन प्लस फ्रंट एंड तुम्ही जर मर्ज केल्यात, कंबाईन केल्यात तर तुम्हाला
ॲज अँड फ्रंट एंड डेव्हलपरचे मी जेवढे रोल सांगितले तेवढ्या रोलला तुम्ही इझिली अजूनही अप्लाय करू शकता. राईट. आता येऊयात आपण बॅक एंड डेव्हलपरकडे. राईट. ओके. सो बॅकएंड डेव्हलपरसाठी खूप वास्ट करिअर आहे, पण ॲज अन फ्रेशर म्हणून तुम्ही ज्यावेळेस विचार करता आहात करिअरचा, तर तुम्हाला सगळंच आलं पाहिजे असं नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. राईट. कन्सेप्ट यायला पाहिजेत की हां, मी बॅकएंड डेव्हलपर म्हणून काम करणार आहे, तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी कशी असेल, मिडलवेअर कसं हँडल करायचं आहे, लॉजिक कसं लिहायचं आहे सर्व्हर साईडचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीच्या टेक्नॉलॉजी यायला पाहिजे. राईट. टेक्नॉलॉजी एकदा आली की तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये इझिली काम करू शकाल. राईट. आता बॅकएंडमध्ये काय काय शिकता येऊ शकतं किंवा शिकायला पाहिजे, याच्यामध्ये Node.js, .NET आणि जावा हे फक्त वर्ड्स नाहीत आहे. राईट. हे वेगळे वेगळे जग आहेत. जावाचं एक वेगळं जग आहे, नोडचं एक वेगळं जग आहे. राईट. त्यानंतर .NETचं एक वेगळंच जग आहे. .NETमध्ये गेलं तर मग कोर आहे, कोर.NET आहे, वेब API आहे, बरेच सारे पार्ट आहेत. जावामध्ये आलं तर स्प्रिंग, हायबरनेट आणि यासारखे बरेच सारे पार्ट आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही बॅकएंड शिकायचा विचार करता, तर बॅकएंड हे थोडंसं कॉम्प्लेक्स असतं आणि वास्ट असतं. जसं मी तुम्हाला फ्रंट एंडमध्ये म्हटलं की अँग्युलर आणि रिॲक्ट दोन्ही पण शिका, तसं मी तुम्हाला बॅकएंडमध्ये म्हणणार नाही की Node.js पण शिका, जावा पण शिका आणि .NET पण शिका. पण बॅकएंडमध्ये तुम्हाला एक टेक्नॉलॉजी जी आहे ती एक टेक्नॉलॉजी एकदम फ्रॉम स्क्रॅच आणि एक्सपर्ट लेवलला यायला पाहिजे. कोणतीही एक टेक्नॉलॉजी घ्या, मग नोड घ्या, .NET घ्या किंवा जावा घ्या, कोणत्याही एका टेक्नॉलॉजीमध्ये स्टार्ट टू एंड तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. राईट. हा जो रेस्ट APIचा पार्ट आहे तो कॉमन आहे कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये. बॅकएंडच्या कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये गेला तर रेस्ट API हा कंपल्सरी पार्ट राहतोच आणि इंटरव्ह्यूचे बरेच सारे क्वेश्चन जे आहेत ते रेस्ट API वरती विचारले जातात. ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन अगेन पार्ट ऑफ द टेक्नॉलॉजी. हा काही वेगळी टेक्नॉलॉजी नाही आहे किंवा वेगळा पार्ट नाही आहे, बट यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ॲज अन फुलस्टॅक डेव्हलपर म्हणून काम करता, फुलस्टॅक डेव्हलपर म्हणून अप्लाय करता, तर त्या केसमध्ये इंटरव्ह्यूवरचा किंवा इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा मूड हा असतो की त्याची इंटरव्ह्यूची सुरुवात नेहमी बॅकएंडपासूनच होते. त्यामुळं ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन हे प्रत्येक वेळी विचारलं जातं. जरी आपण काम केलं नसेल तर कुठल्या प्रोजेक्टमध्ये ते कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे हे मात्र यायला पाहिजे. राईट. त्यानंतर एक पार्ट मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे फुलस्टॅक इंटिग्रेशनचा. राईट. तो आजकाल खूप डिमांडिंग रोल आहे. जसं जसं AI टूल्स येत आहेत तसं एक नवीन पोस्ट किंवा एक नवीन वॅकन्सी जनरेट होईल, एक नवीन प्रोफाईल जनरेट होईल, इंटिग्रेशन इंजिनियर, ज्याला फ्रंट एंड बॅक एंड येतं आहे किंवा थोडंफार येतं आहे आणि ज्याला AI टूल्स चांगले वापरता येतात, तो इझिली इंटिग्रेशन इंजिनियर होऊ शकतो. सो आज आम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ शूट करण्याच्या आधी एका फ्रीलान्सिंगच्या प्रोजेक्टवरती काम करत होतो आणि तो ज्यावेळेस आम्ही डिप्लॉय करायचा प्रयत्न केला तर तो जो त्याचं बॅकएंड जे आहे ते Node.jsमध्ये लिहिलेलं होतं. प्रोजेक्ट एकदम छोटा होता, म्हणजे लाईक 2च डेटाबेसच्या टेबलमधून डेटा घ्यायचा होता आणि 5 ते 6 API कॉल होते जे आम्ही Node.jsमध्ये लिहिले होते, नोड आणि एक्सप्रेसमध्ये. पण ज्यावेळेस डिप्लॉयमेंटसाठी क्लायंटनं सर्व्हर दिला आणि असं कळलं की त्याच्यामध्ये आपल्याला नोड कॉन्फिगर करता येत नाही. सो रन टाईमला तो जो प्रोजेक्ट आहे नोडमधून PHPमध्ये कन्वर्ट केला वाया कर्सर विदिन 1 hour. राईट. सो हे जे आहे हे तुमचा इंटिग्रेशन पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी येत नाही आहे पण तुम्ही AIच्या टूल्सचा वापर करून तुम्ही टेक्नॉलॉजीला इझिली मॉडिफाय करू शकता, कन्वर्ट करू शकता. राईट. आता इंटिग्रेशनमध्ये फ्रंट एंड बॅक एंड इंटिग्रेशन म्हणजे डेटाबेस कनेक्टिव्हिटी कशी करता यायला पाहिजे, त्यानंतर कॉन्फिगरेशन काय असतील इंटिग्रेशनचे, ते कॉन्फिगरेशन तुम्हाला
फ्रंट एंड आणि बॅक एंडमध्ये करावे लागतील. API कन्झम्पशन, तुमचं जे API तुम्ही रेस्ट API बॅक एंडमध्ये लिहिलेले आहात ते फ्रंट एंडमध्ये तुम्हाला रेस्ट API कन्झ्युम करता यायला पाहिजे, म्हणजे डिझाईनसाठी वगैरे यूज करता यायला पाहिजे. सिक्युरिटीचे बेसिक्स मेंटेन करता यायला पाहिजेत, राईट. सिक्युरिटी बेसिक्समध्ये मग बऱ्याच सारे अल्गोरिदम्स वापरता येतील किंवा पासवर्ड प्रोटेक्शनचे काही अल्गोरिदम्स असतील तर ते वापरता येतील तुम्हाला सिक्युरिटी प्रोटेक्शनमध्ये, राईट. सो नेक्स्ट पार्ट आहे आपला डेव्हऑप्स अँड डिप्लॉयमेंट. हा आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे जे डेव्हलपर लोक आहेत त्यांच्यासाठी नवीन ॲड झालेला पार्ट आहे. जसं आत्ता 8-10 वर्षाच्या लेवलला ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो, मी ॲज अन फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम केलं, पण आत्ता जे इंटरव्ह्यूज होत आहेत ते सगळे इंटरव्ह्यूज फुल स्टॅकसाठी होत आहेत. फक्त फ्रंट एंडसाठी 8-10 वर्षाच्या रिसोर्सला ज्यावेळेस इन्व्हाइट केलं जातं, एकतर डेप्थ लेवल खूप असते आणि कंपनीचं एक्सपेक्टेशन हे आहे की या रिसोर्सला बॅकएंड पण यायला पाहिजे, डिप्लॉयमेंट पण यायला पाहिजे. मग त्यामधली सगळ्यात कॉमन गोष्ट जी आहे की वारंवार विचारली जाते की जी तुम्ही इझिली शिकू शकता, CI/CD, राईट. बाकी मग AWS, अजूर यापैकी एक आणि डॉकरमध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन जे आहे ते डॉकर इन्स्टॉलेशन कॉन्फिगरेशन ज्यावेळेस तुम्ही बॅकएंडला एकदा कम्फर्टेबल होता त्यावेळेस तुम्ही या 3 गोष्टी इझिली करू शकता. दीज आर द कॉन्फिगरेशन पार्ट्स. तुम्हाला कॉन्फिगर करायचं आहे, याच्यामध्ये डेव्हलपमेंट नसेल पण कॉन्फिगरेशन मात्र चांगलं करायला यायला पाहिजे. म्हणजे तुमचे रिपॉझिटरीज कशा फ्लो होणार आहेत, राईट. प्रोजेक्टमध्ये काय डिपेंडन्सीज आहेत का, या डिपेंडन्सीज ज्या आहेत या डिपेंडन्सीज तुम्हाला इथं कॉन्फिगर करावे लागणार आहे. CI/CD हा जो पार्ट आहे याच्यासाठी कोणते टूल्स वगैरे वापरले जातात हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असतो. जसं मी वरती एक आपल्या बेसिक्समध्ये एक पार्ट जो आहे तो एक पार्ट आपण म्हटलं होतं की नंतर डिस्कस करूयात, त्याच्यामधला गिट आणि गिटहब हा जो पार्ट आहे तो हा पार्ट तुम्ही डिप्लॉयमेंटसाठी खूप स्ट्रॉंगली यूज करता. तर ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर किंवा एक बिगिनर लेवलचं प्रोजेक्ट बनवत असता त्यावेळेस तुम्ही या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी खूप क्लिअरली करून घ्यायला पाहिजेत. म्हणजे कोड डिप्लॉय कसा केला जातो, लोकलपासून पूर्ण डिप्लॉय गिटमध्ये लाईव्ह करता येतं आणि तशाच प्रकारचा एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आम्ही. तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फक्त गिटहब टाकून द्या, मी तुम्हाला त्या यूट्यूबच्या लिंक जे आहे किंवा त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर करेन. नेक्स्ट पार्ट जो आहे तो AI एन्हान्स्ड डेव्हलपमेंट. हा जो पार्ट आहे या पार्टबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे आणि बरेच सारे व्हिडिओज आपले जे आहेत ते या पार्टवरती इथून पुढं येणार आहेत. आता याच्यामध्ये फक्त 3च गोष्टी मी सध्या लिहिलेल्या आहेत पण बऱ्याच साऱ्या गोष्टी पुढे जाऊन येणार आहेत, राईट. AI एन्हान्स्ड डेव्हलपमेंट जसं आता बऱ्याच रीलमधून तुम्हाला कळत असेल की नाही हा जॉब रोल जाणार आहे, तो जॉब रोल जाणार आहे. तर हे जे डेव्हलपमेंट आहे ते AI एन्हान्स जर असेल, शेवटी डेव्हलपरची रिक्वायरमेंट कमी नाही होणार आहे, राईट. संपणार नाही आहे, सॉरी, कमी होऊ शकते पण संपणार नाही आहे, राईट. डेव्हलपर हा रिक्वायर्ड असणारच आहे. कोणतंही AI टूल तुम्हाला कितीही प्रयत्न केला तर एंड टू एंड ॲप्लिकेशन देत नाही, राईट. त्याच्यामध्ये तुमचं इंटरव्हेशन जे आहे ते तुमचं इंटरव्हेशन नक्की असणार आहे. ते इंटरव्हेशन कुठं असणार आहे, तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये असणार आहे, पूर्ण प्रोडक्ट रिव्ह्यूमध्ये असणार आहे. प्रोडक्ट कसा फ्लो होतो, प्रोडक्टचा फ्लो काय, प्रोडक्ट एक्झॅक्टली काय, आउटकम काय पाहिजे, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. तर तुमचा जॉब जो आहे तो तुमचा जॉब कोणीही घेणार नाही. आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे आपल्याला प्रोजेक्टची जी रिक्वायरमेंट आहे ती प्रोजेक्टची रिक्वायरमेंट एक्झॅक्टली समजा आपल्याला लॉग इन पेज विथ SSO करायचं आहे तर आपला जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट कसा असला पाहिजे, राईट. तर प्रॉम्प्ट जनरेट करण्यासाठी तुम्ही ChatGPT वगैरे वापरू शकता आणि तो जनरेट झालेला प्रॉम्प्ट जो आहे तो तुमच्या AI डेव्हलपमेंटचे जे टूल्स आहेत म्हणजे कर्सर असेल, गिटहब कोपायलट असेल किंवा अजून कोणतंही जर टूल तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये तो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा पार्ट तुम्ही वापरू शकता. AI फॉर कोड रिव्ह्यू
आता जर तुम्ही कोड रिव्ह्यूसाठी ए आय वापरत असाल तर थोडंसं सावध व्हा, कारण ए आयला ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रॉम्प्ट देता तर तो कदाचित तुमचं कोर लॉजिक जे आहे ते कोर लॉजिक चेंज करतं. त्यामुळं कोड रिव्ह्यू करताना फक्त रिव्ह्यूच्या जे रिलेटेड ज्या प्रॉम्प्ट आहेत त्या रिव्ह्यूच्या रिलेटेड प्रॉम्प्ट तुम्ही शिकले पाहिजेत आणि तशाच प्रॉम्प्ट तुम्ही अप्लाय केल्या पाहिजेत. राईट. टेस्ट केस जनरेशन. आता अँग्युलर किंवा रिॲक्ट हा जर पार्ट तुम्ही बघितलात, अँग्युलर किंवा रिॲक्ट किंवा बॅकएंड, राईट, कोणताही पार्ट असू द्यात. आजकाल जसं मी म्हटलं की फुलस्टॅक डेव्हलपरनं या 4-5 प्रोफाईल कमी केल्या, तशी अजून एक प्रोफाईल कमी झाली, ती म्हणजे मॅन्युअल टेस्टरची किंवा क्यूएची. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये युनिट टेस्टिंग जे आहे ते युनिट टेस्टिंग जे आहे ते रिक्वायर्ड आहे. म्हणजे तुम्ही अँग्युलरमध्ये काम करत असाल तर तुम्हाला जास्मिन कर्मा रिक्वायर्ड आहे. तुम्ही रिॲक्टमध्ये काम करत असाल तर सायप्रस रिक्वायर्ड आहे. बॅकएंडचे काही टूल्स असतील टेस्टिंगचे तर ते तुम्हाला टेस्टिंगचे टूल्स शिकायला पाहिजेत. मोस्टली आता को पायलट जे आहे ते को पायलट इझिली तुमच्या टेस्ट केस लिहिता आहे फ्रंट एंडमध्ये. त्याच्या रिलेटेड मी बरेच सारे व्हिडिओ बनवेन आणि पुढं तुमच्यासाठी मी पोस्ट करेन. हा जो रोडमॅप आहे हा रोडमॅप तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि अजून कोणते रोडमॅप पाहिजेत ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्या पद्धतीचे अनेक चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी. कोड फर्स्ट फॅमिलीकडून पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.